मागील काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि राज्याचे राज्य गृहमंत्री आणि शिवसेना आमदार योगेश कदम यांच्यात वाद रंगताना पाहायला मिळतात। या वादाचं कारण आहे मुंबईतील सावली डान्स बार। या बारवरून परब आणि कदमांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या। त्यात आता योगेश कदम यांचे वडील आणि राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनी उडी घेतली असून अनिल परब यांच्यावर 2 दिवसात हक्कभंग आणणार असल्याचे म्हटलं आहे। तर जाणून घेऊयात नेमकं हे प्रकरण काय। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतायत माय महानगर। की आपल्या पत्नीच्या नावाने एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो, त्या बार मध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बार मध्ये अश्लीलता पसरवली जाते। तुला पुन्हा सांगतोय, होय, उद्या तुझ्यावरती हक्कभंग होणार आणि होणार आणि होणार, तो नियमानं होणार। नियमानं योगेश कदमांचा काही संबंध नसताना बेछूट आरोप करणं त्याच्यावरती, या बेसवरती तुझ्यावरती हक्कभंग उद्या होणार। सुरुवातीला आपण अनिल परब यांचे आरोप काय ते जाणून घेऊया। विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर भाष्य करत असताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी कांदिवली येथे सावली बार आहे इथे पोलिसांनी धाड टाकली। त्यावेळी 22 बारबाला, 22 कस्टमर आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलं। या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला। या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला। त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे। त्या राज्य गृहमंत्र्यांच्या मातोश्री आहेत असं अनिल परब यांनी म्हटलं। एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणींना डान्स बारमध्ये नाचवता। आजच्या आज राज्य गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी अनिल परब यांनी केली। शिवाय कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा मुद्दा उपस्थित करत अनिल परब यांनी कदम यांच्यावरती आरोप केले होते। एकंदरीत डान्स बारवरून अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर आरोप केले असले तरी या प्रकरणात आईचे नाव आल्यास कदम कुटुंबियांच्या संतापाचा पारा चढला। परिषदेतील आरोपांनंतर योगेश कदम आणि रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनिल परब यांना प्रत्युत्तर दिले। त्यानुसार सावली बार माझी पत्नी ज्योती कदम यांच्या मालकीचा आहे अशी कबुली माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिली। बारची मालकी पत्नीच्या नावे असली तरी चालवणारा दुसराच आहे। नियमानुसार बार चालवणाऱ्यावर कारवाई होत असते असं रामदास कदम म्हणाले। करारानुसार बारमध्ये काही झाल्यास चालवणाराच जबाबदार असं रामदास कदम यांनी सांगितलं। माझ्या पत्नीच्या नावे 30 वर्षांपासून परवाना आहे। व्यवसाय करणे हा गुन्हा आहे का? अनिल परब अर्धवट ज्ञान असलेले वकील अशी टीका रामदास कदम यांनी केली। तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्धवट ज्ञान आणि अर्धवट वकील असलेल्या अनिल परब यांनी माझ्यावर नियम मोडून आरोप केले। परवांनी आपल्या अकलेचे तारे तोडले। त्यांनी वाळू चोरीचा आरोप केला। अनिल परबांविरोधात मी हक्कभंग आणणार आहे। अनिल परबांविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे। माझ्या आईचा काही संबंध नसताना आरोप करण्यात आले। कोणत्याही प्रकरणाशी माझा संबंध असला तर मी राजीनामा देईल। चुकीचे आरोप करून आईला बदनाम करण्याचा प्रयत्न केला। अनिल परबांना माफी मागावी लागेल असा इशारा योगेश कदम यांनी दिला। त्यानंतर आज पुन्हा एकदा अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईतील सावली डान्स बार हा योगेश कदम यांच्याच मातोश्रींचा असल्याचा आरोप करत लाज कशी वाटत नाही असा सवाल विचारला। ते म्हणतात ना, माझ्या आईची बदनामी करतायत, माझ्या आईची बदनामी करतायत। अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला शरम वाटली पाहिजे महाराष्ट्राला। महाराष्ट्राची मान खाली घालतीये तुम्ही की आपल्या पत्नीच्या नावाने एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो, त्या बार मध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बार मध्ये अश्लीलता पसरवली जाते आणि तुम्ही गृहराज्य मंत्री आहात महाराष्ट्राचे। तुमच्या आईच्या नावाने, आज तुमच्या आईच्या नावाला भट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा। खरं म्हणजे त्या माऊलीचा काय दोष आहे असं मला वाटत नाही, परंतु ह्यांना अक्कल असायला पाहिजे, ह्यांना कळलं पाहिजे की कोणाच्या नावाने असे धंदे करायचे। दुर्दैव आहे त्यांच्या माऊलीवरती, त्या माऊलीवरती काही कारवाई व्हावी असं कोणालाही मनापासून वाटणार नाही, कारण त्यांचा याच्याशी काही संबंध असेल मला वाटत नाही। परंतु हे जे पितापुत्र आहेत पराक्रमी, यांना तर अक्कल शिकवावीच लागेल, धडा शिकवावाच लागेल, कारण ह्यांना सत्तेचा माज आला। आमचं कोण काही वाकडं करू शकत नाही या उत्पादामध्ये ते वागतायत। ज्या पद्धतीची दादागिरी, ज्या पद्धतीची खंडणीबाजी, ज्या पद्धतीची वसुली महाराष्ट्रात चालू आहे, त्याला कुठेतरी वेसण घातलंच पाहिजे मुख्यमंत्र्यांनी। आणि मुख्यमंत्र्यांना सगळं माहिती आहे। मी आता एक एक केसेस ज्या पद्धतीने सांगत जाईन या मुख्यमंत्र्यांकडे ऑलरेडी पोहोचलेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी खासगीत बोलवून दम पण दिलाय। अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांवर आता रामदास कदम यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे।
तसंच अनिल परब यांच्या विरुद्ध 2 दिवसात हक्कभंग आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मग सभागृहामध्ये खोटी माहिती द्यायची, सभागृहामध्ये मंत्र्याची बदनामी करायची आणि वर्ण टाकून बघा हक्कभंग म्हणजे काय? कोण आहेस तू? काय दादागिरी भाषा करतोयस? तुझी अवकात काय वे? तू नियम तुला सगळं माहिती आहे, वकील असं म्हणतोस ना? मग बाप दाखव, आता साध्य घाल, नियम बघ ना। दादागिरी कसली भाषा होतोस कोणाकडे? आमच्याकडे। आणि म्हणून असल्या दादागिरीला भीक घालीत नाही। नियम मला चांगली माहिती आहेत। तुझ्यात हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव, माझं आव्हान तुला आहे। चल घेऊन दाखव, कुणाचे फोटो दाखवायचे हाऊसमध्ये, आणि मला किती अक्कल आहे बघा, मी किती कायदे पंडित आहे बघा। चुकीची दिशाभूल करून माहिती देऊन स्वतःची पाठ फुटून घ्यायचं काम स्वतः चाललंय, याचं थांबवा, बस झालं। याला कोण भीक घालीत नाही, महाराष्ट्र भीक घालीत नाही। आणि म्हणून तुला पुन्हा सांगतोय, होय उद्या तुझ्यावरती हक्कभंग होणार आणि होणार आणि होणार, तो नियमानं होणार। नियमानं योगेश कदमांचा काही संबंध नसताना बेछूट आरोप करणं त्याच्यावरती, या बेसवरती तुझ्यावरती हक्कभंग उद्या होणार। दरम्यान तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।